नमस्कार. तर चला 32 साईजचा बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्या स्ट्रेट लाईनीपासून वरती आपल्याला 15 इंचावर 2 मार्किंग करायचे आहेत. 14 इंच मूळ उंची आहे ब्लाऊजची. 15 इंचावर 2 मार्किंग करून झाल्यानंतर इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. आता या स्ट्रेट लाईनीवरती 7 इंचाचं शोल्डर टाकायचं, 4.5 इंचाची गळारुंदी टाकायची. 2 ते 3 ठिकाणी गळारुंदी टाकायची 4.5 इंचाची आणि 12 इंचाची उंची टाकायची या बॉक्ससाठी. आणि हा एक बॉक्स रेडी करून घ्यायचा गळ्याच्या डिझाईनसाठी. बोटनेक ब्लाऊज आहे आणि हा बॅक पार्ट आपण ड्रॉ करत आहोत. त्यानंतर बघा इथे शोल्डर 7 इंचावर मार्किंग करायची खाली सुद्धा आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता या स्ट्रेट लाईनीवरती अर्धा इंच डाऊन जाऊन मार्किंग करायची आणि त्या मार्किंगपासून खाली 7 इंचावर मार्किंग करायची. गळारुंदीपासून डाऊन गेलेल्या मार्किंगला एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची. इथे 7.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 9.5 इंचावर मार्किंग करायची आहे. 32 साईजचं ब्लाऊज आहे, त्यात 8 अधिक 1.5 इंच म्हणजे 9.5 इंचावर 2 मार्किंग करायच्या आणि ह्या एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता बघा इथे खालच्या साईडला कमरेला आपल्याला 1 इंच आतमध्ये मायनस जाऊन ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळा रेडी करूया. 3 इंचावर डाऊन मार्किंग करायची आणि इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. या स्ट्रेट लाईनीपासून खाली 5 इंचावर सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. फ्रेंच कर्व घ्यायचा आणि वरचा जो बोटनेक आहे तो ड्रॉ करायचा आधी. त्यानंतर हाच फ्रेंच कर्व घेऊन छान अशी डिझाईन आपण खाली रेडी करणार आहोत. तर बघा फ्रेंच कर्व घेतलेला आहे आणि मी ज्या पद्धतीने ठेवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ठेवायचा आहे आणि छान हाफ हार्ट दिल जो असतो तो रेडी करायचा आहे. जसा मी चेंज करते आहे बघा फ्रेंच कर्वचा आकार, तसा तुम्ही सुद्धा चेंज करून छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मुंडा खोली टाकायची आहे 1.25 इंचावरती आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. इथे बघा आपला हा जो बॅक पार्ट आहे हा रेडी झालेला आहे. आता इथे आपण त्याला कट करून घेऊया व्यवस्थित. बघा मी ज्या पद्धतीने कट करते त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कट करायचा आहे. छान हा वरचा बोटनेक कट करायचा. ही गळ्याची बॅक साईडची जी डिझाईन आहे ती सुद्धा कट करायची. इथे आपण बॅक पार्टला जे टक्स असतात ते देणार नाही आहे, कारण आपला बॅक पार्ट हा थोडा डीप आहे. आणि हो, फ्रंट पार्टच्या ड्राफ्टिंग आणि कटिंगसाठी कमेंट नक्की करा.